नमस्कार मित्रांनो, सन्मान धन योजना अंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना 10,000 रुपये मिळणार आहे सरळ त्यांच्या बँक खात्यामध्ये। तर या गोष्टीचा GR आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणती माणसं या स्कीमसाठी पात्र आहेत ते। तर आपण आता जसं बघू शकता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत घ्यावयाची आर्थिक सहाय्याबाबत। तर हा GR जो आहे तो 6 मार्च 2024 चा आहे। तर या डॉक्युमेंटमध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करीत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियमित 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेला परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे। तरी सदस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबविण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता शासनाचे काय काय निर्णय आहेत ते पाहून घेऊया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेली जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। पहिलं, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। दुसरं, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्ती कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी। तिसरं, अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। त्यामध्ये उक्त अधिनियमाचा कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंती लागू राहील त्यांचा उल्लेख करावा। सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे। पाचवा, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा। सहावा, वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त यांनी करावे। तर हा 2024 चा GR होता। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या टेकवाला चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। धन्यवाद।